नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात दुरंगीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या मतदारसंघात उभे असलेले बसपाचे संजय वाघमारे, MIMचे शेख सिद्दीक उर्फ गोलाभाई, वंचित बहुजनचे भाऊसाहेब आंदळकर हे संपूर्ण मतदानाच्या काळापर्यंत संपूर्ण मतदारसंघ फिरून त्यांना त्यांची ताकद दाखवता येणार नसल्यामुळं लढत दुरंगी होईल हे निश्चित. काल जिल्ह्यात इकडे येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेत मराठा आरक्षण आंदोलनाचे जनक मनोज जरांगे पाटील तर तुळजापूर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे दोन दिग्गज नेते मतदारसंघात होते. जरांगे पाटलांनी येरमाळा येथे येडेश्वरी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा कोणत्या पक्षाची पाठराखण करत नाही. आपल्या आंदोलनातील कोणताही कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रातल्या 48 पैकी 39 लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणूनही उभा नाही. मात्र मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ज्यांनी अडथळे आणले, ज्यांना ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये असे वाटते, अशांचा मराठ्यांनी आपली ताकद दाखवून पराभव करावा हे आव्हान मात्र त्यांनी केले. इकडे तुळजापूरमध्ये शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान केलं आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारचं 10 वर्षात त्यांनी काय केलं ह्याचा हिशोब पण मागितला. त्याचबरोबर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात ज्यांना 40 वर्ष साथ देऊन मोठं केलं त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केलं हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळं महाविकास आघाडीच्या बाजूनं थोडाफार म्हणण्यापेक्षा मतदारांचा कौल जादा प्रमाणात असणार हे या दोघांनी वातावरण निर्मिती केल्यामुळे ते सहज शक्य होईल. त्यातच या मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या काही अभ्यासकांनी जी नोंद केली आहे तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात जवळपास 7 लाख मराठ्यांची लोकसंख्या आहे. या 7 लाख लोकसंख्येपैकी किमान 70 ते 75% हे मतदाराचं प्रमाण असू शकतं. म्हणजे 4.25 ते 4 लाख हे पुरुष आणि स्त्री मतदार मराठ्यांचं या मतदारसंघात असणार आहे. आणि मग जरांगे पाटलांच्या आव्हानाला यापैकी किती मतदार प्रतिसाद देतात आणि जे जरांगे त्यांच्या उपोषण काळात त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वारंवार सांगत होते की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये म्हणून खोडा घालण्याचं काम देवेंद्र भुजबळ आणि छगन भुजबळ करतात असा ते थेट आरोप करत होते. त्यामुळं या दोन नेत्यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा आणि त्यांच्या महायुतीतल्या पक्षाचे प्रमुख पक्ष असलेल्या पक्षाचे नेते, तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री. त्यामुळं जरांगे पाटलांच्या कालच्या आव्हानाला धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जर आजपर्यंत जरांगे पाटलांचं जे काही आव्हान असेल त्याला ते शिरसावंत मानून मराठा आरक्षण हवेस वाटणारा सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळं या मतदारसंघात
त्याचा काय परिणाम जाणवेल हे 7 मेला मतदानाच्या वेळी दिसून येईल. म्हणूनच इकडं महायुतीही आपलाच उमेदवार निवडून यावा. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो अर्चना पाटीलच विजयी व्हाव्यात यासाठी त्यांनीही कंबर कसण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठीच त्याचा काही परिणाम आपल्या मतदारावर होऊ नये, आपला उमेदवार पराभूत होऊ नये यासाठी दस्तूरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव शहरात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेमुळं आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर शिक्कामोर्तब होईल असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना तुळजापूरचे आमदार, माजी मंत्री आणि सो अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळं ह्या मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत अगदी जोरकस अशी होणार आहे आणि या लढतीत महाविकास आघाडीतनंच बाजी मारावी यासाठी काल रात्री मुद्दामहून शरदचंद्र पवार यांनी तुळजापूर येथेच मुक्काम ठोकला आणि मग त्यांनी त्यांचे जुने सहकारी अरविंद गोरे असोत, बार्शीतील काही मंडळी असो, परांड्यातली काही मंडळी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीच येणं का गरजेचं आहे हे पटवून देण्यात ते यशस्वी ठरलेत असं त्यांच्या सूत्रांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी दिलेला कानमंत्र ही मंडळी कसा अंमलात आणतात हे आता काही दिवसात आपणाला दिसेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.